विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थी डॉक्टर समाधान आजबे यांचं सारथीविषयीचं मनोगत. मी समाधान नवनाथ आजबे, इंदापूर तालुक्यातील बाभुळगावचा. माझ्या आईवडिलांनी शेतीतूनच कुटुंब चालवलं. ते मेहनतीचे दिवस आणि आमचं साधं पण समाधानाचं जीवन मला आजही आठवतं. लहानपणापासून शेतावर राबताना खूप काही शिकायला मिळालं, पण एक पाऊल पुढे टाकायचं होतं. शेतीला पूरक व्यवसाय सुरू करून आर्थिक स्थैर्य मिळवायचं होतं. माझ्या या स्वप्नांना मूर्त रूप दिलं सारथी संस्थेनं. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतानाच मला सारथीच्या पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समजलं. शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळं हा कार्यक्रम माझ्यासाठी योग्य होता. सारथीनं माझ्यासारख्या युवकांना त्यांच्या क्षमता ओळखून व्यवसाय करण्याची संधी दिली. सारथीच्या पशुपालन प्रशिक्षणानं मला अनेक गोष्टी शिकवल्या. गायींच्या आरोग्य व्यवस्थापनापासून खाद्य नियोजन, निवारा व्यवस्थापन आणि तांत्रिक कौशल्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत सखोल ज्ञान मिळालं. यापूर्वी व्यवसायाचा कुठलाही अनुभव नसल्यामुळं मला विक्री व्यवस्थापन किंवा मार्केटिंग कसं करायचं हे माहीत नव्हतं. पण या प्रशिक्षणानं मला या सर्व गोष्टी शिकवल्या. शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे फक्त गायी पाळणं नव्हे, तर त्या व्यवसायाला योग्य तांत्रिक दृष्टिकोनातून विकसित करणं हे सारथीनं शिकवलं. प्रशिक्षणादरम्यान विक्री कौशल्य कसं आत्मसात करायचं, ग्राहकांशी संवाद कसा साधायचा आणि उत्पादनं बाजारात कशी पोहोचवावी याबद्दल मला महत्त्वाचं मार्गदर्शन मिळालं. या प्रशिक्षणादरम्यान एक गोष्ट माझ्या मनात खूप लागली. मराठा समाज व्यवसायाच्या बाबतीत इतका मागे का राहतो? समाजातील इतर लोक व्यवसाय उभा करत असताना आपण शेतीपुरतेच का मर्यादित राहतो? या विचारानं मला अस्वस्थ केलं. पण त्याचवेळी सारथीनं दिलेल्या ज्ञानानं आणि आत्मविश्वासानं मला हा प्रश्न बदलण्यासाठी काम करायचं बळ दिलं. मी माझ्या स्वप्नपूर्तीकडे टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी दुग्ध व्यवसाय सुरू केला. गायींच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांचा आहार सुधारणं आणि उत्पादन वाढवण्यासाठी योग्य निवारा व्यवस्थापन करणं या सगळ्या गोष्टींची सांगड घालून व्यवसाय व्यवस्थित उभारला. आज माझ्या व्यवसायामुळं माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. यापूर्वी शेतीतून फक्त वर्षातून ठराविक वेळाच पैसा यायचा, पण आता माझ्या दुग्ध व्यवसायामुळे 10 दिवसाआड हातात पैसे येतात. त्यामुळं कुटुंबाचा रोजचा खर्च व्यवस्थापित करणं खूप सोपं झालं आहे. जर सारथी नसती तर कदाचित माझ्या व्यवसायाचं स्वप्न पूर्ण होण्यास खूप वेळ लागला असता. सारथीनं माझ्या जीवनाला दिशा दिली, एक नवीन उभारी दिली. मी व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं ते सारथीमुळेच. मी मनापासून माननीय अशोक काकडे सर आणि डॉक्टर श्रीकांत देशमुख सर यांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि सारथी संस्थेच्या प्रयत्नांमुळं माझ्यासारख्या अनेक युवकांना स्वतःचं आयुष्य उभारण्यासाठी नवी संधी मिळाली आहे. त्यांनी आम्हाला व्यवसायाचा अर्थ आणि जीवनाचा आत्मविश्वास दिला. आज मी एका टप्प्यावर आलो आहे, पण माझं स्वप्न अजून मोठं आहे. मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, ब्रँड तयार करायचा आहे आणि इतरांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत. मी प्रत्येक मराठा युवकांना सांगू इच्छितो, तुमच्या स्वप्नांना पंख द्या, संधीचं सोनं करा आणि सारथी संस्थेच्या मदतीनं स्वतःचं भविष्य घडवा. सारथी ही फक्त एक संस्था नाही, ती माझ्यासाठी स्वप्नांना उंच भरारी देणारा आधार आहे. आज मी जो काही आहे तो सारथीमुळेच आहे. सारथीनं मला एक व्यासपीठ दिलं, आत्मविश्वास दिला आणि माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली.